मंडळी, अलीकडे जालना जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ बघायला मिळते. खुनाच्या घटनांची तर अक्षरशः मालिका सुरू झाली आहे. अगदी किरकोळ कारणावरून वाद, त्यातून होणाऱ्या हाणामाऱ्या, धारदार शस्त्रांचा वापर आणि त्याचा परिणाम म्हणजे एखाद्या व्यक्ती जीवानीशी जातोय. इतकी विकृत मानसिकता मागील काही काळात जालना जिल्ह्यात वाढीस लागली आहे. आता याचं ताजं उदाहरण म्हणजे जालना शहरातील मोतीबाग परिसरात एका 28 वर्षीय तरुणाची झालेली निर्घृण हत्या. रविवारी 22 मार्चला दोन गटात झालेल्या वादामधून रवींद्र अशोक लाड या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. त्यापूर्वी प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यानच सोमवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. अगदी 15 दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या या तरुणाचा संसारही आता उद्ध्वस्त झालाय. याशिवाय रवींद्र लाडचा लहान भाऊ प्रेम लाड आणि भाचा नरेश अवघड हे दोघे सुद्धा जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात एका अनोळखी व्यक्तीसह 4 जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळते. पण ही घटना नेमकी कशी घडली? दोन गटातील वादाचं कारण काय होतं? या संदर्भातील FIR मध्ये नक्की काय म्हटलंय? तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंडळी, या घटनेनंतर जालना शहरात एकच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे नाद केला पण वाया गेला. रेड्यांच्या टकरीचा नाद तरुणाच्या जीवावर बेतला. पण हे असं का बोललं जात आहे? रविवारी नेमकं काय घडलं होतं ते आपण या घटनेच्या संदर्भात दाखल झालेल्या FIR मधून समजून घेऊयात. तर 18 वर्ष फिर्यादी प्रेम अशोक लाड यांना आपल्या जबाबात सांगितल्याप्रमाणे सध्या त्याचं शिक्षण चालू असून तो त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ रवींद्र अशोक लाड यांच्यासोबत जुना जालना परिसरातील गवळी मोहल्ला या ठिकाणी राहतात. रविवारी 22 मार्चला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास प्रेम, त्याचा भाऊ रवींद्र आणि 18 वर्ष भाचा नरेश रामलाल अवघड असे तिघे जण रेड्याच्या टकरी पाहण्यासाठी जालन्याजवळील दरेगाव चौकी या ठिकाणी गेले होते. सायंकाळी 6 वाजता रेड्यांच्या टकरी संपल्या. पण त्याच दरम्यान मोठा भाऊ रवींद्र आणि इतर दोघांमध्ये रेड्याच्या टकरीवरून किरकोळ वाद झाला. जालना शहरातील इंदिरानगर येथील रहिवासी असणारे संतोष लाड आणि सुरेश सतकर तर संजय नगर भागातील सोमनाथ लाड यांच्याशी रवींद्रचा वाद झाला. नंतर हा वाद मिटवण्यासाठी त्या तिघांनी रवींद्र लाड, त्याचा भाऊ व भाच्याला मोतीबाग या ठिकाणी यायला सांगितलं. त्यामुळे तिघे पण मोटारसायकलवर बसून मोतीबागकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान 7:30 वाजण्याच्या सुमारास हे तिघे जर जालना जवळील मोतीबाग इथं आल्यानंतर त्या ठिकाणी संतोष, सुरेश आणि सोमनाथ यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती उभा होता. त्यांना पाहून रवींद्रनं गाडी थांबवली. तितक्यात संतोष लाडनं त्याच्या जवळील तलवार काढली आणि रवींद्रच्या डोक्यात मारून त्याला जखमी केलं. त्यानंतर सूरज सतकर व सोमनाथ लाड यांनी देखील त्यांच्याकडे असलेल्या चाकूनं हल्ला चढवला. त्यांच्या सोबत आलेल्या अनोळखी व्यक्तीनं देखील लोखंडी रॉडनं मारहाण केली. या हाणामारीत रवींद्रचा लहान भाऊ प्रेम आणि भाचा नरेश सुद्धा जखमी झालेत. दरम्यान घटनास्थळावरून आरोपी पळून गेले आणि प्रेमचा मित्र शिवराज गोगडे याच्या मदतीनं सर्वांना जिल्हा सरकारी घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इतर दोघांची प्रकृती स्थिर असली तरी रवींद्रला गंभीर दुखापत होती. मंडळी, अशा प्रकारची तक्रार घटनेच्या दिवशी रात्री उशिरा कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानुसार संतोष श्रीचंद लाड, सूरज दादाराव सतकर, सोमनाथ अशोक लाड आणि इतर एक अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनी हातामध्ये तलवार, चाकू व लोखंडी रॉडने जिवे मारण्याच्या उद्देशाने तिघांनाही जखमी केलं. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध BNS अर्थात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 109 आणि कलम 3 उपकलम 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी रात्री 11:15 वाजता ही तक्रार दाखल करण्यात आली होती. पण त्यापूर्वी रवींद्र लाडच्या डोक्यात आणि पोटाला धारदार शस्त्रांमुळे गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडत चालली होती. म्हणून त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण मध्यरात्री 1 वाजता उपचारादरम्यानच रवींद्रचा मृत्यू झाला. महत्वाचं म्हणजे 15 दिवसांपूर्वीच रवींद्रचं लग्न झालं होतं. पण संसार फुलण्याआधीच त्याच्या पत्नीसह आई वडिलांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय. दुसरीकडे या घटनेचे गांभीर्य ओळखून कदीम जालना पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलंय. तपासादरम्यान या पथकाला आरोपीच्या लोकेशन बद्दलची गोपनीय माहिती मिळाली आणि त्या आधारावर आरोपी संतोष लाड, सूरज सतकर आणि सोमनाथ लाड या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यांच्यावर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती मिळते. बाकी घटनेच्या दिवशी मोतीबाग परिसरात दोन गटात जो थरार रंगला होता आणि त्यानंतर जी घटना घडली त्यामुळे जालना शहरात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
रविवारी आधी किरकोळ वाद झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा 2 गट समोरासमोर आले. त्यांच्यात वाद झाला. नंतर शिवीगाळ, हाणामारी झाली आणि त्यात एका गटातील तिघे जखमी झाले. रवींद्रच्या पोटात आणि डोक्याला धारदार शस्त्रांचा जबर मार लागल्यानं त्याचा जीव गेल्याची माहिती काही जणांनी दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे आलाय. जालना जिल्हा आता गुन्हेगारीचा बालेकिल्ला बनत चालल्याच्या प्रतिक्रिया तेथील नागरिकांकडून ऐकायला मिळत आहेत. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.